जी शिक्षण या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत. राज्य शासकीय निमशासकीय कर्मचारी विशेषतः राज्यातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संदर्भात आता जी घडीची मोठी बातमी समोर येत आहे. हा भत्ता देय अनुज्ञेय करण्यासंदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण असे आदेश परत एकदा आज निर्गमित झालेले आहेत. कोणते ते आदेश आहेत आणि या आदेशाच्या अनुषंगानं कोणत्या विभागातील राज्य शासकीय कर्मचारी निमसरकारी कर्मचाऱ्यांना याचा फायदा होऊन त्यांना त्यांचा लाभ मिळणार आहे, या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपण सर्वांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय, कर्मचारी पेन्शनधारकांच्या हिताच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहाव्यास मिळतील. आपण स्क्रीनवर पाहताय महाराष्ट्र शासनाचं शिक्षण संचालनालयाचे हे महत्त्वपूर्ण असे आदेश आहेत. या संदर्भातले आदेश 14 ऑगस्ट 2026 रोजी निर्गमित झालेले होते आणि या संदर्भात परत एकदा हे महत्त्वपूर्ण असे आदेश निर्गमित झालेले आहेत. त्याचा विषय अतिशय महत्त्वाचा आहे. घरभाडे भत्ता टॅब शालार्थमध्ये उपलब्ध करून देण्यासंदर्भातले हे महत्त्वपूर्ण आदेश आहेत. याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे, राज्यातील अनुदानित शाळेतील कर्मचाऱ्यांना माहे जुलै ते सप्टेंबर 2021 या महिन्याच्या कालावधीतील घरभाडे भत्ता फरकाची रक्कम 17 जिल्ह्यातील खाजगी अनुदानित शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अदा केलेली आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अहिल्यानगर, नंदुरबार, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, बीड, हिंगोली, अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, वर्धा आणि गडचिरोली या 17 जिल्ह्यांना माहे जुलै 2021 ते सप्टेंबर 2021 या महिन्याच्या कालावधीत घरभाडे भत्ता फरकाची रक्कम अदा केलेली आहे. त्यामुळे सदर जिल्ह्याने वरील कालावधीतील घरभाडे भत्ता फरकाची रक्कम अदा करू नये. तथापि माहे जुलै 2021 ते सप्टेंबर 2021 या कालावधीतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं घरभाडे भत्ता फरक अदा न केलेले जिल्हे जे आहेत त्याच्यामध्ये ठाणे, पालघर, रायगड, नाशिक, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, परभणी, जालना, नांदेड, धाराशिव, लातूर, यवतमाळ, गोंदिया, नागपूर, भंडारा आणि चंद्रपूर अशा एकूण 17 जिल्ह्याकरता आपल्या स्तरावर शालार्थ प्रणालीमध्ये माहे ऑगस्ट पेड इन सप्टेंबर 2026 मध्ये टॅब उपलब्ध करून देण्यात यावा, अशा पद्धतीचे आदेश शिक्षण संचालक शरद गोसावी, महाराष्ट्र राज्य पुणे यांनी दिलेले आहेत. त्यामुळे निश्चितच जी शालार्थ टीम आहे, प्रोजेक्ट लीड शालार्थ सिस्टीम महाआयटी मुंबई पवन जोशी यांना या संदर्भातला टॅब उपलब्ध करून देण्यासंदर्भातले महत्त्वपूर्ण आदेश आहेत. म्हणजेच या संदर्भातलं घरभाडे भत्ता अदा करण्यासंदर्भातलं महाराष्ट्र शासनाचं परिपत्रक ऑलरेडी निर्गमित झालेलं होतं. परंतु ज्या जिल्ह्यांना घरभाडे भत्ता जो अदा झालेला आहे, ज्या जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांना परत त्या जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांना घरभाडे भत्ता अदा केला जाऊ नये आणि ज्या जिल्ह्यांना लागू केलेला नाही घरभाडे भत्ता फरक अदा न केलेले जिल्हे जे आहेत त्यांनाच फक्त शालार्थ टॅब उपलब्ध करून द्यावा आणि त्यांनाच फक्त शालार्थ प्रणालीमध्ये माहे ऑगस्ट पेड इन सप्टेंबर 2026 मध्ये घरभाडे भत्ता फरकाचा लाभ मिळावा, या अनुषंगाने हे महत्त्वपूर्ण असे आदेश आहेत. त्यामुळे निश्चितच ज्या शासकीय शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना घरभाडे भत्ता फरक जो आहे जुलै ते सप्टेंबर कालावधीत मिळालेला नाही, अशाच कर्मचाऱ्यांना या संदर्भातला जो घरभाडे भत्ता फरक जो आहे तो मिळणार आहे. त्यामुळे निश्चितच ही महत्त्वपूर्ण बातमी होती. अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी, रोजच्या महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. आपले काही प्रश्न असतात नक्की कमेंट करा. धन्यवाद.